सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं जगभासे जे सकळ ते जगदात्मची निखळ. म्हणजे जरी सगळं जग आपल्याला जग आहे असं भासत असलं, म्हणजे सगळं आहे हे आपल्याला जरी दिसत असलं तरी तो भास आहे. केवळ चैतन्याशिवाय इथे काहीच नाही. विश्व मीची परमार्थ. मुक्ती तयाने ओळगणी. म्हणजे काय? मी स्वतः जो आहे, मी कोण आहे? मी चैतन्य आहे आणि मीच हे विश्व आहे. हे जेव्हा आपल्याला खरं कळेल तेव्हाच आपण मुक्तीला ओळखू शकू. मुक्ती म्हणजे अजून काही वेगळं नाही आहे. मुक्तीचं आता डेफिनेशन काय? तर मी एकतर चैतन्य आहे आणि मी चैतन्य आहे, तर हे सगळं विश्व म्हणजे सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे मी हेच विश्व आहे. हे विश्व म्हणजे मी आणि मी म्हणजे हे विश्व. मग त्या विश्वामध्ये काय वस्तुविस्तू नाही येणार, तर चैतन्याशी रिलेटेड चैतन्य फक्त. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान् न मे मोक्षो न बंधनम. म्हणजे काय माहिती का? बद्धो मुक्ता इति व्याख्या, बांधलं जाणं एखाद्या गोष्टीत
म्हणजे काय, सुरुवात केली आपण. हं? आपण सुरुवात केली आहे. अगदी एक लहान मूल आहे. हां, छोटी छोटी उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. एक लहान मूल आहे, त्याला सांगितलं, अरे डाव्या बाजूनी नळ फिरव, म्हणजे तो चालू होतो. म्हणजे अँटी क्लॉकवाईज नळ फिरव म्हणजे तो चालू होतो, आणि उजव्या बाजूनी नळ फिरव म्हणजे तो बंद होतो. असं जर त्याला सांगितलं, कारण काय, त्याची ही सुरुवात आहे. नळ तो पहिल्यांदाच, अगदी लहान मूल आहे छोटंसं. मग एकदा केलं की त्याला त्याच्यामध्ये अप्रूप वाटायला लागतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, आणि मग तो अनेक वेळा जाऊन बघतो. मग शेवटी त्याला, अरे बास, आत्ता काही आपल्याला पाणी नाही लागणार आहे, हे सांगावं लागतं. म्हणजे हळूहळू आपण एक्सपर्ट होत जातो. तसं इथे काय मांडलं आहे याच्यामध्ये, अभंगामध्ये, बद्धो मुक्तो इति व्याख्या. म्हणजे काय, सुरुवातीला जेव्हा आपण या अभ्यासात असतो, अरे बंधन म्हणजे काय हे आधी समजवून घेऊया असं म्हणतो. बंधन म्हणजे काय आहे हे तरी जाणून घेऊ आपण. बंधन म्हणजे एखादा विषय आला मनामध्ये की त्याच्यावर प्रॅक्टिकली जरी काही काम केलं नाही केलं तरी सारखं एकावर एक नुसतं विचार करत राहणं, किंवा त्याला अहमचा स्पर्श असणं म्हणजे बंधन. आणि मुक्ती म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्ट करून सोडून देणं, मीपणाचा स्पर्श त्याला नसणं म्हणजे मुक्ती. पण आता या स्टेजला आपण आलो आहोत, त्यांचं म्हणणं आहे की बद्धो मुक्त इति व्याख्या. ही आता फक्त एक व्याख्याच राहिली आमच्यासाठी. आम्हाला जर कोणी, समजा एखाद्याने संन्यास घेतलाय, संन्यास घेतलाय म्हणजे काय, त्याला आता काही नाही, काम राहिलं नाही, संसार नाही. पण संन्यास जरी घेतला आहे तरी त्याला एक मोठी कामगिरी दिली आहे. आता तू संन्यास घेतलायस तर तू आता हे जे हॉस्पिटल बांधणं चाललंय त्याच्यावर लक्ष ठेव. म्हणजे त्याला बंधनात टाकलं असं तो म्हणतोय. म्हणजे संन्यास झाला का, तर नाही. तर तिथे काय आली आहे ती स्टेज, ही बद्धो मुक्तो इति व्याख्या. कारण जीवन हे कशासाठी आहे, शेवटी कर्मांमध्ये राहण्यासाठी आणि कर्मांमधनं बाजूला होण्यासाठी, परत कर्मांमध्ये राहण्यासाठी आणि कर्मांमधनं बाजूला होण्यासाठी. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत कर्म आहेच, कोणत्याही प्रकारची ती असतील, शारीरिक असतील, बौद्धिक असतील, मानसिक असतील, कर्मही आहेतच. पण मी बांधला गेलो आहे या कर्मामध्ये, मी आता मुक्त झालो, हे सगळं चुकीचं आहे. या सगळ्या कल्पना आहेत. कर्म आहे, केलं, कर्म नाही केलं, संपलं, झालं. आपण असं म्हणतो का की ट्रेनमधून प्रवास करत असताना, त्या ट्रेनमध्ये मी अगदी बांधला गेलो होतो प्रवासात, मोकळेपणाने मला चालता येईना, असं नाही ना म्हणत. ट्रेनच्या मुळे पुण्याहून निगडीला अर्ध्या तासात पोहोचतो आपण. हे केवढं मोठं गोष्ट आपल्यासाठी आहे, सुखसोय.
ट्रेननी मला बांधून ठेवलं, हे जितकं हास्यास्पद आहे तितकंच हास्यास्पद एखाद्या विचाराने मला बांधलं. विचार मला बांधू शकत नाही. चैतन्य विचारांना व्यापलेलं आहे. विचार, मी चैतन्य आहे, विचार मला बांधू शकत नाही. त्याच्याचप्रमाणे एखादी घटना मला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये कपॅसिटी नाही. चंद्र हा सूर्याला प्रकाश देऊ शकत नाही. हे जितकं ठाम आहे तितकं ठाम एखादा दुःखद प्रसंग मला दुःख देऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की या बोलायच्याच गोष्टी झाल्या, पण आम्हाला ते जमणार नाही. तर ते प्रॅक्टिकली मनात विचार आणून मग ते जमेल. ते शब्दांच्या पलीकडचं आहे. त्याला सराव लागणार आहे. उगीच का रामदासांनी 12 वर्ष तप केलं? एका दिवसात काहीच होत नाही. आणि आम्हाला काय 12 वर्ष नाही, 12 जन्मसुद्धा लागू शकतात. कारण आम्ही रामदासांसारखे घरदार सोडलेले नाही ना. सगळं सांभाळून आम्ही करतो आहोत. त्याच्यामुळे त्याच्यात काय आहे, त्याची घनता, त्याची डेन्सिटी एवढी नाही आहे आपली त्याच्या मागे लागण्याची. त्याच्यामुळे हे जमेल, पण ते हळूहळू जमेल. बद्धो मुक्तो इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः. वस्तूंमध्ये आपण गुण पाहतो. वस्तूंमध्ये म्हणजे व्यक्तींमध्ये आपण गुण पाहतो. पण गुण हे पंचमहाभूतात्मक जे शरीर मन बुद्धी आहे ह्याच्यात ते गुण आहेत. पण आपल्याला अशी सवय लागली पाहिजे की आम्हाला समोर जी व्यक्ती आहे त्याच्याऐवजी आम्हाला चैतन्यच दिसतंय. गुणस्य माया मूलत्वान. म्हणजे गुणाची जी माया आहे त्याचं मूळ काय आहे माहिती का? गुणाची माया म्हणजे काय? अहो हे छान आहे, ते गोड आहे, ते खूप सुंदर आहे, फूल देखावा फार सुंदर दिसतो आहे, चित्र छान काढलेलं आहे. हे गुण जे आहेत ना, हे गुण काय आहेत? माया आहेत. मायेच्या जगतात ते आहेत. मनाला कधी चटका देणारे तर कधी मनाला लाभवणारे, मनाला आनंद देणारे असे गुण आहेत. म्हणजे गुण हे 2 प्रकारचे आहेत. पण गुण हे 2 प्रकारचे झाले म्हणजे द्वंद्व आलंच की नाही. तर ती माया आहे. आणि त्या मायेचं मूळ काय आहे? मायेचं मूळ आहे चैतन्य. न मोक्षो न बंधनम. मोक्ष आणि बंधन ही कल्पना आहे. अर्थात ह्याच्यात एक येतं की आपण म्हणायला लागतो काय असतं, ही माया आपल्यावर कधी पडदा घालेल आपल्या डोळ्यांवर आणि काही करू नको असं म्हणेल, ते काही सांगता येत नाही बरं का. तर ज्यावेळी आपण या मार्गावर साधना करायला लागतो आणि कधी काय अडचणी येतात, कधी आळस येतो, कधी कंटाळा येतो, कधी काय खूप गरमी आहे, कधी काय खूप थंडी आहे, उठावंसं वाटत नाही साधना करायला, असं काहीतरी जर झालं, आपण काय म्हणतो की ती साधना करून काहीही होणार नाही आहे. न मोक्षो न बंधनम. काही नाही, कल्पना आहेत. मोक्ष आणि बंधन या कल्पना आहेत. असं नाही, या बाबतीत नाही आहे. ते रेफरन्स चुकतो आपला. स्टँडपॉईंट वेगळा आहे सांगण्याचा. ज्यावेळी आपण
हे सगळं समजवून घेतो त्यावेळी मनाची अशी अवस्था झाली पाहिजे. बघा, आपण या परमार्थाच्या मार्गावर असताना खूप गोष्टी आपण शिकलो, पण तरीसुद्धा आपण सजग आहोतच ना, की व्यवहार मला करायचा आहे बरं का, जसा व्यवहार करतात तसाच मी करणार आहे. हे कसं आपण सजग आहोत? त्याच्याप्रमाणे आपण हेही शिकायचं आहे की आपण प्रत्यक्षात साधना करत असताना न मोक्षो न बंधनम हे नाही म्हणता कामा. तिथे आपल्याला अनेक जन्मांच्या ज्या गाठी आहेत त्या सोडवण्यासाठी साधनाही केलीच पाहिजे. म्हणजे मनाची नुसती तयारी झाली की झालं असं नाही आहे. ते साधना करायला लागेल. ज्या अर्थी रामदासांना सुद्धा साधना करायला लागली त्याच्या आम्ही खूपच मागे पडलेलो आहोत. आम्हाला तर ती करावीच लागेल. पण हे अंतिम त्यांचं वाक्य असं आहे की ज्यावेळी आपल्याला समज येते, ते अंडरस्टँडिंग येतं की बंधन आणि मोक्ष कल्पना आहेत, गुण चांगले आणि वाईट, यश आणि अपयश ही सगळी द्वंद्व आहेत, ती मनाने कल्पिलेली आहेत. आणि तसं काही नाही आहे. त्यामुळे एका अपयशाने खचून जाण्यापेक्षा आणि त्याला काहीतरी PhDचा प्रबंध लिहून अपयशाने खचू नये, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, इतकं एक्सप्लेनेशनची गरजच नाही आपल्याला. आपल्याला ती समजच येऊन जाते की अपयश आणि यश या दोन्ही कल्पना आहेत. अपयशापेक्षा यशाची कल्पना चांगली आहे. आधी अपयशाकडून यशाच्या कल्पनेकडे जाऊ ना आपण. ते यश कसं येईल हे बघू ना. कारण आपण देहाच्या पातळीवरती तर आपण झटतोच आहोत. त्यामुळे त्याला लागणारे जे गुणधर्म आहेत ते आपण करणारच आहोत. पण अंतिमतः असा समज हवा आपल्याला यायला की यश आणि अपयश या दोन्ही कल्पना आहेत. दोन्हीही कल्पना आहेत. त्या कल्पनांच्या आपण बाहेर आलं पाहिजे. म्हणजे कधी यश येईल आणि कधी अपयश येईल. दोन्ही कल्पना आहेत याचा अर्थ काय? यशाने आनंदून जाणं आणि अपयशाने वाईट वाटणं याची काही गरज नाही आहे. ते परिणाम एवढ्यासाठी होत आहेत की आम्हाला अज्ञान. पण आम्ही जर म्हटलं या दोन्ही कल्पना आहेत, हे सुद्धा उदाहरण आपण अनेक वेळा घेतलं आहे की रात्र आणि दिवस हे जरी अनुभवत असलो आपण तरी ते शारीरिक पातळीवर अनुभवतोय, पण आम्हाला त्या रात्र आणि दिवसाचं दुःख किंवा सुख होत नाही आहे. दररोज रात्र आली की दुःख, अरे मला ही कामं करायची होती, आता काय झोपावं लागणार, रात्र झाली, सगळे झोपलेत म्हणजे आपल्याला झोपावं लागणार. किंवा दिवस, अरे दिवस कशाला उगवला, मला तर आज झोपायचं होतं. असं काही नाही आहे. म्हणजे दिवस आला आणि खूप काहीतरी चांगलं वाटलं किंवा वाटायला पाहिजे, रात्र आली म्हणजे खूप वाईट वाटायला पाहिजे, असं काही नाही आहे. रात्र आणि दिवस हे जरी आपण अनुभवत असलो तरी अध्यात्माच्या भाषेमध्ये ते बदलणार आहे ना. त्याच्यामुळे ती एक कल्पना आहे. आता ही यांची भाषा आपल्याला शिकावी लागेल, नाहीतर काय होईल माहिती का, आपल्या मनातून अनेक ऑब्जेक्शन्स निर्माण होतील. यांना विरोध करू आपण, अरे आम्ही तर अनुभवतो, रात्रंदिवस खोटे कसे. ते नाही, एक स्टँडपॉईंट घेऊन मी सांगायचा प्रयत्न करते आहे. जे काही बदलतं
ते काल्पनिक आहे. आणि जे बदलत नाही ते खरं आहे. हे आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर व्हायला असे दोन ढोबळ भाग पाडलेले आहेत आपण. आणि या जगातलं सगळंच बदललेलं दिसतं या मायातलं. त्यामुळे आपल्याला ते सोपं जातं की जे सगळं बदलतं ते काय आहे? जे सगळं बदलतं ते काल्पनिक आहे. आणि जे अजिबात बदलत नाही ते मात्र चैतन्य आहे. हे ठरलेलं आहे आपलं. त्याच्यामुळे अंतिमतः मोक्ष आणि बंधन आज नाही, पण आज नाही, अंतिमतः अशी आपल्याला पातळी येते की मोक्ष आणि बंधन सगळं सारखंच आहे. ते या स्टँड पॉईंटनी आहे की जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत शारीरिक बंधन असू शकतं. म्हणजे मला या देहाद्वारे अमकी अमकी कामं केलीच पाहिजे. मानसिक बंधन असू शकतं. मानसिक बंधन म्हणजे अशा प्रकारचे विचार करून मला वागलं पाहिजे. जी माझी भूमिका आहे आज या जीवनामध्ये त्याच्यात मला हे असे विचार केले पाहिजे. हे मानसिक बंधनच आहे. त्याच्यामुळे ही जी बंधनं आहेत शारीरिक पातळीवर सगळी बंधनं असतील व्यवहार म्हणून, अंतिमतः अशी स्टेज आली पाहिजे की सगळी बंधनं ही तेवढ्या पुरती आहे. याचा अर्थ बंधन आणि मोक्ष हे काही नाही आहे. बंधन आणि मोक्ष हे काहीही नाही आहे. सगळं केलं आणि सोडलं. ज्यावेळी मी ते स्वतः केलं म्हणून मी ते घेऊन बसीन तिथे. आपण म्हटलं ना ट्रेनचा प्रवास, तर ट्रेननी मला बांधून ठेवलं. पुण्याहून इथे येईपर्यंत मला मोकळेपणे हालचालच करता आली नाही. रस्त्याने आपण चालत येतो तसं ट्रेन इतकी धावत होती की तिच्यामध्ये मी बांधला गेलो. असं नाही ना म्हणत, प्रवासात आपण बांधले गेलो असं म्हणत नाही. तितकं हे क्लिअर आहे की कर्मांनी किंवा विचारांनी किंवा परिस्थितींनी आम्ही बांधले जात नाही या जीवन प्रवासात. फक्त काय आहेत आमच्या कल्पना आहेत. मी जर म्हटलं त्याच्यावर आपण उपाय काढू शकतो. दोन मार्ग असतात. एक तर चेंज इट, नाही तर ॲक्सेप्ट इट. की झालं, मुक्ती मिळालीच समजा. मग काही गरजच नाही त्याच्यात अडकायची. वेगवेगळ्या पद्धतींनी एकच गोष्ट अनेक मार्गांनी सांगितलेली आहे त्यांना. तेणे सुखे पाहता देही, देही देह विदेही, जीवची परब्रह्म पायी, ठाईच्या ठाई ठसावे. देहामध्ये आपण सुख पाहतोय. अरे मला सुख नाही, हे कोण बोलू शकतं? कोण बोलणार हे मला सुख नाही? मी चैतन्य आहे. सुखाशिवाय काही नाहीच आहे. पण तरी सुख आणि दुःख या कल्पनाच नाही आहेत तिथे. तर मला सुख नाही हे कसं काय आलं? म्हणजे आपण जीवनाचे विपरीत अर्थ घेतलेले आहेत. देहामध्ये राहून जो विदेही राहतो, विदेही
देश आणि जसं विदेश, विदेश म्हणजे परदेश, तसं या देहामध्ये म्हणजे हा देह मला सांभाळायला दिलाय, पण सांभाळायला दिलेली वस्तू आहे ती फक्त माझ्याजवळ आहे, पण मी वेगळा आहे, असा जो राहतो तो परब्रह्म पाहू शकतो. बंधन आणि मोक्ष, बंधन आणि मोक्ष या दोन्ही ज्या अवस्था आहेत, या दोन्ही अवस्था कोणाला असतात, कोणाला आहेत त्या? आणि त्या बंधन आणि मोक्ष हे जाणतो कोण? एकच चैतन्य आहे जाणणारं. एकच चैतन्याला दोन अवस्था कशा काय जाणता येतात? ह्याचा अर्थ ते नाहीये. आत्म्याचे व्यापकपणा, निस्संगत्व, निर्लेपपूर्ण याची अर्थाचे निरूपण श्लोकार्थे आपण पूर्णत्व स्थापी. आत्मा इतका व्यापक आहे आणि तो कसा आहे, त्याला काही कोणाचा संग नाही आहे. शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा संग आत्म्याला नाही आहे, पण तो आम्ही लावतो. ज्या अर्थी आम्ही जिवंत आहोत म्हणजे आमच्यामध्ये चैतन्य आहे. आता परत आमच्यामध्ये आहे, वाक्य चुकीची आहे. आम्ही चैतन्य आहोत. मग आम्ही जर चैतन्य आहोत तर आम्ही दुःखी कसे? आम्ही कर्ता म्हणून कसे झालो? तर नाही होऊ शकत, कारण आत्म्याला कशाचाही संग नसतो. शरीराचा किंवा मनाचा संग नसतो त्याला. आत्मा हे एकटा राहू शकतो. आणि कसा आहे तो? निर्लेप आहे, पण आम्ही त्याला लेपन करतो ना. काय करणार? निर्लेप आहे तो. म्हणजे काय? या देहाने काम करायचं, पण ते काम मी नाही केलं, कारण आत्मा तर काही करतच नाही, चैतन्य काहीच करत नाही. त्या मनाने विचार करायचा, पण ते मी नाही करत आहे विचार, तो होतोय. मनाला दुःख भोगावं लागतं, पण मला नाही. निर्लेप, कशाचाही जेव्हा परिणाम माझ्यावर होत नाही तेव्हा ते चैतन्य जाणण्याची शक्ती माझ्यामध्ये हळूहळू यायला लागते. पुढचा श्लोक आता सुरू होतोय. समस्तेषु वस्तुष्व न्युस्यूलमेकं समस्तानि वस्तूनि यन्नस्पृशानि वियद्वास्तदा शुद्धमच्छस्वरूपं स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा. समस्तेषु वस्तुषु अनुस्यूतम एकम, म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत जगामध्ये, एवढ्या सगळ्या लाखो वस्तू, एकच एक आत्मतत्व त्याला व्यापलेलं आहे. समस्तानि वस्तूनि न स्पृशन्ति. त्या वस्तू ज्या आहेत, आता आत्मतत्व म्हणजे हे ना, भाषा अशी आहे. एक उदाहरण आहे. कमळ पाण्यात असतं. कमळाचं पान पाण्यात बुडलेलं असतं. कमळाच्या पानाला
पाणी व्यापलेलं असतं, खालून वरून पाण्यात असतात ती पानं, तरी सुद्धा ते पाणी पानाला स्पर्शत नाही. हा सिद्धांत इथे मांडलेला आहे, खूप उत्तम आहे. काय सांगतायत ते? समस्तेषु वस्तुषु अनुस्यूतम एकम. अनुस्यूत असणं म्हणजे सगळ्याला व्यापून टाकणं, खालून वरून सगळ्या वस्तूंना ते लडबडून व्यापलेलं आहे आत्मतत्व. आणि तरीही पुढच्या ओळीत काय? समस्तानि वस्तूंनी, समस्तानि वस्तूनी यन न स्पृशन्ति. ते व्यापलेले आहे तरी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या वस्तू ज्याला स्पर्श करत नाहीत. न स्पृशन्ति. ते आत्मतत्व सगळ्या वस्तूंना व्यापलंय, तरीही ज्याला या सगळ्या वस्तू स्पर्श करत नाहीत, करूच शकत नाही. वियद्वत् सदा शुद्धम, वियद्वत् सदा यद्वत् सदा शुद्धम म्हणजे आकाशासारखं जे आहे सतत शुद्ध. आकाशावर जसा कशाचाच परिणाम होत नाही. अच्छस्वरूपम म्हणजे आकाशाप्रमाणे जे अतिशय शुद्ध आणि स्वच्छ स्वरूप आहे, तो नित्य जो मुक्त आत्मा आहे, तो मी आहे. संध्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. अतिशय क्लिअर आहे. आत्मा आत्मत्वे अवघा एक. संपूर्ण जगामध्ये एकच आत्मा आहे. तेथे कैसे व्यापक. आता त्याच्या पुढची स्टेज आहे. अहो या जगामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात कुठे नाही असं नाहीच. म्हणजे उंच खोल, दोन्ही बाजूला, चारी दिशांना, कण कण सगळीकडे आत्मतत्व भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे. एक कणही असा नाही की जिथे आत्मतत्व नाही. आता असं जर असेल तर शेवटी त्यांचं म्हणणं काय आहे थोडक्यात माहिती का? म्हटले म्हणजे स्पष्ट नाही म्हटलंय पुस्तकात, पण आत्ता मागच्या श्लोकात असं म्हटलं होतं की जे आत्मतत्व सगळ्या गोष्टींना व्यापतं, पूर्णपणे व्यापून टाकतं, तर ज्या गोष्टींना त्यांनी व्यापलंय त्यातली एकही गोष्ट आत्मतत्वाला स्पर्श करू शकत नाही. ह्याच्यामध्ये जे आपण म्हटलं होतं की आत्मतत्व सगळ्या वस्तूंना व्यापतं. आता त्याच्या पुढची स्टेज. अहो असं म्हटलं पण तुम्ही विसरा असं म्हणतायत ते. इतकं जर तुम्ही सूक्ष्मात गेलात तरच आत्मतत्व ही काय चीज आहे ते कळू शकेल. आधी जे ऐकलेलं आहे ते तेवढं समजावून घेण्यासाठी ऐकलेलं आहे, आता ते सोडा आणि आता पुढे जा, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते काय म्हणतात की इथे जर या विश्वाचा कानन कोपरा आत्मतत्वानी भरलेला आहे, तर व्याप्य आणि व्यापक ही कल्पना तरी आहे का? ही कल्पना तरी आहे का तिथे? आता तुम्ही सांगा, भर उन्हाळ्याचे दिवस
कोणी असं विचारेल का की तुमच्या इथे थंडी कधी पडते उन्हाळ्यात? नाही विचारणार. अगदी भरगच्च ऊन आहे सगळीकडे, इथे थंडीचा संबंधच नाही. तसं संपूर्ण विश्वामध्ये आत्मतत्व आहे. त्याला कुठे जावं लागत नाही, त्याला कुठे यावं लागत नाही. म्हणजे एक वस्तू आहे लांब अशी, उदाहरणार्थ अमेरिका देश खूप लांब आहे, मग ते आत्मतत्व तिथे गेलं अमेरिकेला व्यापायला. मग काय झालं की अचानक एखादा प्रदेश आहे ना, तो कशाने तरी ओसाड झाला, मग आत्मतत्वाने तिथलं व्यापकपण सोडून दिलं, असं काहीच नाही आहे. गंमत अशी आहे, ते जर पुरून भरून सगळीकडे उरलेलंच आहे, ते जर पुरून भरून सगळीकडे उरलेलं आहे, तर त्यांनी व्यापणं आणि त्यांनी न व्यापणं याचा काहीही संबंध नाही, असं ते म्हणतात. म्हणजे काय, एक गोष्ट समजावून घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मगाचच्या श्लोकात की आत्मतत्व सगळ्या गोष्टींना, सगळ्या वस्तूंना व्यापतं, पण या वस्तू मात्र आत्मतत्वाला स्पर्श करू शकत नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला तो सिद्धांत दिला. पण आता तुम्ही या भ्रमात राहू नका की आत्मतत्व व्यापून घेतं सगळ्यांना, ते असं आपल्या कवेत घेतं आणि सगळ्यांना ते बांधून टाकतं, असं काही नाही. अशी कल्पना आहे, ही सुद्धा एक कल्पना आहे. तर त्यांचं म्हणणं आत्मतत्व ऑलरेडी सगळीकडे आहे, तर त्यांनी व्यापणं आणि न व्यापणं हा प्रश्न सुद्धा, ही सुद्धा एक कल्पनाच आहे. आत्मा आत्मत्वय अवघा एक, तेथे कैसे व्याप्य व्यापक, बुद्धिभेदे मानिती लोक, एकी अनेक कल्पना. बुद्धी दिली आहे ना माणसाला, त्याच्यामुळे कमी जास्त होते बुद्धिभेद होतो. आणि म्हणून बुद्धीमुळे आणि मनाच्या चंचलतेमुळे लोक अनेक कल्पना करतात. तशीच ही एक कल्पना आहे. पण आता एखादी गोष्ट समजावून घ्यायला आत्मतत्व सगळ्यांना व्यापलेलं आहे हे म्हणणं गोष्ट वेगळी, पण ती गोष्ट समजल्यानंतर पुन्हा ही सुद्धा कल्पना सुटली पाहिजे. जसं काट्याने काटा काढायचा असेल, तर ज्या काट्याने तो काटा काढला तो काटाही फेकून दिला पाहिजे. त्याप्रमाणे काहीतरी समजावून घ्यायला आपण जर म्हटलं असेल की आत्मतत्व व्याप्त सगळ्याला, तर तीही कल्पना आपली सुटली पाहिजे. व्यापणं वगैरे आत्मतत्वाच्या मनात काही नसतं, ते सगळीकडे आहे म्हणून ते व्यापल्यासारखं दिसतं. व्यापणं न व्यापणं हा काही तिथे स्वभावच नाही आहे. अशा सगळ्या गोष्टींच्या कल्पना जेव्हा आपल्या सुटत येतील मनातून, तेव्हा आपल्याला आत्मप्राप्ती होऊ शकेल. थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्रीगुरुभ्यो नमः. हरि ओम.